लष्करातील जवानाच्या प्रेमात पडली आणि प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढला. पतीची हत्या अपघातानं झाल्याचा बनाव रचत 1 कोटींचा विमा हडपायचा कट ही रचण्यात आला. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं त्यांचं बिंग फोडलं. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि लष्करातील प्रियकर जवानासह साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्यात. यामुळे सैन्य दलात खळबळ उडाली आहे. सुप्रिया गाडेकर असं पत्नीचं, सुरेश पाटोळे असं जवानाचं आणि रोहिदास सोनवणे असं साथीदाराचं नाव आहे. तर राहुल गाडेकर असं मयताचं नाव आहे. राहुल आणि सुप्रियाचे 6 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 4 वर्षाचा मुलगाही आहे. संसार सुखात सुरू होता. राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीत 70,000च्या नोकरीवर होता. सुप्रिया आधी परिचारिका तर नंतर कोरोना काळात तिने लॅब सुरू केली. याच लॅबमध्ये तिची दिल्लीत सैन्य दलात नोकरीला असणाऱ्या सुरेश पाटोळेसोबत ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. सुरेशचेही 4 वर्षापूर्वी लग्न झालेले असून त्यांनाही 2 वर्षांची मुलगी आहे. सुप्रिया आणि सुरेश दोघांचे संसार सुरू असतानाही त्यांना याची कोणतीच फिकीर नव्हती. अशात सुप्रियावर पती राहुलला संशय आला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. मग एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या सुप्रिया आणि सुरेशने कट रचला आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या राहुलचा काटा काढायचं ठरवलं. राहुलचा अडथळा दूर करताना त्याच्या नावे असणारा 1 कोटींचा विमा हडपायचा असाही डाव त्यांनी आखला. ठरल्याप्रमाणे तिनं महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये सुरेश दिल्लीवरून सुट्टीसाठी देहूत त्याच्या घरी आला. अहमदनगर जिल्ह्यातील आते बहिणीच्या गावी जाऊन रोहिदासला याबाबत सांगितलं आणि तुला तुझ्या वाटणीचे पैसे दिले जातील असं सांगून त्यालाही या कटात सहभागी करून घेतलं. 10 फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातून पत्नीला भेटून राहुल कामावर येत होता. याबाबत पत्नी सुप्रियाने पतीची खबर प्रियकर सुरेशला दिली. त्यावेळी पुणे नाशिक महामार्गावर सुरेश आणि रोहिदासनं पाठलाग सुरू केला. पुढं घारगावजवळ या दोघांनी राहुलवर हल्ला करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण राहुल यातून बचावला. जखमी अवस्थेत राहुलने नगर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे घाबरलेल्या राहुलने घरातच राहणं पसंत केलं. मात्र पत्नी सुप्रियानं किती दिवस घरी बसून राहणार असं म्हणत कामावर जाण्याचा तगादा लावला. मग राहुलनं कंपनीला विनंती करून रात्रपाळी सुरू करून घेतली. नरे आंबेगावमध्ये राहण्याऐवजी आळंदी लगत राहणाऱ्या पत्नीच्या मामाच्या घरी राहायचं ठरवलं. याबाबत पत्नीने प्रियकर सुरेशला याची कल्पना दिली. मग सुरेशने रोहिदासच्या सोबतीने रेकी करायला सुरुवात केली. 23 फेब्रुवारीला पती-पत्नीच्या मामाच्या घरातून चाकण MIDCमधील कंपनीत कामासाठी निघाला. तो घरातून बाहेर पडताच पत्नीने सुरेशला कळवलं आणि त्या दोघांनी राहुलला रस्त्यात गाठलं आणि त्यावर हल्ला केला. पाठीवर उभं राहून हातोडीनं डोक्यावर प्रहार केला. त्याचा मृत्यू झाला हे पडताळून ते दोघे तिथून पसार झाले. मग अपघात होऊन राहुलचा मृत्यू झालाय असा बनाव केला. राहुलच्या नावे 1 कोटींचा असणारा विमा आपल्याला मिळावा हा त्यामागचा आणखी एक हेतू होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं तांत्रिक तपास केला आणि पत्नीसह प्रियकराचं बिंग फुटलं.